मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। आज त्यांच्या यात्रेचा 5वा दिवस आहे। 26 जानेवारीला ही यात्रा मुंबईत दाखल होईल। आम्ही मुंबई बंद करण्यासाठी निघालो नसल्याचं त्यांनी यावेळी बोलून दाखवलं। तसंच वाहन बंदीच्या निर्णयावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली। आम्हाला मुंबई बंद पाडायला थोडं चालवतो आम्ही। ते मुंबई बंद पाडायला आले त्यांनी यावं, आम्ही मागणीसाठी चाललोय। रोजचं जगणं सोयीचं व्हावं यासाठीच आम्ही मुंबईला चाललोय। त्यांना आरक्षण मिळावं, त्यांचे मुलंही मोठे व्हावेत। कारण हा प्रश्न नुसता आमचा एकट्याचाच नाही, शहरातल्या सुद्धा राहणाऱ्या श्रीमंत गरीब नोकरदार व्यावसायिक सगळ्यांचाच हा प्रश्न आहे। आणि आम्ही एक दिवसापुरतं चाललोय, तुमच्या दारातून आम्ही एक दिवसापुरतं चाललोय। तुम्हाला त्रास व्हावा ह्या भावनेने नाही चाललो आम्ही। वाहनांना बंदी करण्यात आली, वाहनांना पण बंदी करण्यात आली। मुंबईमध्ये वाहनांना नो एंट्री अशा प्रकारचं सांगण्यात आलंय। सगळ्या वाहनाला मुंबईतल्या या वाहनं आहेत आपल्यासोबत, आमचे एकटेच जी काही जड वाहनं करायचे सगळ्याच करावं लागेल। मुंबईत आहेत तेवढे बी, आम्ही कशाने जायचं मग? तेव्हा मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी आम्ही मुंबईला चाललेलो आहे, मुंबई बंद करण्यासाठी निघालेलो नाही, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिलेली आहे। आम्ही एक दिवस तुमच्या दारातून जाणार आहोत, मुंबईकरांना त्रास व्हावा ही आमची भावना नसल्याचं त्यांनी सांगितले। तर दुसरीकडे मनोज जरांगेंना हायकोर्टाकडून नोटीस जारी करण्यात आली। आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत होणार नाही ही सरकारची जबाबदारी असल्याचं म्हटलेलं आहे आणि हायकोर्टानं याबाबत सरकारला ठणकावलंय। जरांगेंच्या आंदोलनाबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यास तयार असल्याची हमी महाधिवक्ता यांनी राज्य सरकारतर्फे हायकोर्टामध्ये दिलेली आहे आणि जरांगेंच्या आंदोलनाबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यास आम्ही तयार असल्याचं महाधिवक्ता यांनी राज्य सरकारतर्फे कोर्टामध्ये सांगितलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।